नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून सलग 5व्या दिवशी संसदेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार. अनंतकुमार यांची ग्वाही. मात्र विरोधकांचा गोंधळ कायम. दहशतवादी कारवायांचं कंबरडं मोडणारा विमुद्रीकरणाचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही. व्यंकय्या नायडू. शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी नाबार्डने 21,000 कोटी रुपये केले मंजूर. डिजिटल आर्थिक व्यवहारात जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची प्रत्युत्तराची कारवाई सुरू. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन. आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री. आणि आता सविस्तर वृत्त. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून सलग 5व्या दिवशी संसदेत गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विमुद्रीकरण मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार आहे असं सरकारच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत असतानाही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला. विमुद्रीकरण मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विरोधकांनी लोकसभेत केली. परंतु लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळून लावून सरकार चर्चेला तयार आहे, त्यामुळे विरोधकांनी शांतपणे कामकाज सुरू ठेवू द्यावं आणि या मुद्द्यावर चर्चा करावी असं वारंवार सांगितलं. परंतु विरोधकांनी त्याला दाद न देता गोंधळ सुरूच ठेवला. पंतप्रधान मोदी लोकसभेत आल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. दरम्यान विरोधकांच्या गदारोळानं संसदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे आणि विरोधक चर्चेलाही तयार नाहीत. ही कोंडी फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उद्या संसदेच्या सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. विमुद्रीकरणाविषयी सर्व प्रश्नांना सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी यावेळी स्पष्ट केलं. विमुद्रीकरण मुद्द्यावरून विरोधकांनी आज संसदेचं कामकाज होऊ द्यायचं नाही या हेतूनं सुरुवातीपासूनच गोंधळ सुरू केला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधकांनी आधी निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, बसपा, संयुक्त जनता दल, तृणमूल काँग्रेस, अण्णाद्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, डावे पक्ष आणि समाजवादी पार्टीचे सदस्य सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात याविषयी मार्गदर्शन करावं अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे असा दावा त्यांनी केला. तसंच या निर्णयामागील काही मुद्द्यांच्या चौकशीसाठी संसदेची संयुक्त समिती नियुक्त करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचं म्हटलं आहे. या संसद भवनाबाहेर वार्ताहरांशी बोलत होते. राज्यसभा के अंदर पहले दिन चर्चा हुई. जब चर्चा के अंदर अपने मुद्दे नहीं रख पाए, जब विपक्ष के पास कुछ बड़े मुद्दे थे ही नहीं बात करने के, तो उन्होंने चर्चा बंद कर दी. पिछले 2-2.5 साल में पूरा देश देख रहा है कि हर मुद्दे के ऊपर सदन के अंदर चर्चा हुई है और हर मुद्दे के ऊपर प्रधानमंत्री ने आखिर में अपना पक्ष रखा है और जम के रखा है और जो बात कही है देश सीधे सीधे उस बात से कनेक्ट हो जाता है. सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचं आणि पाकिस्तानच्या मदतीनं बनावट नोटा तयार करणाऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं. विमुद्रीकरणावर विरोधक विनाकारण गोंधळ माजवून संसदेची कार्यवाही रोखून धरत आहेत. सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यास सिद्ध आहे याचाही पुनरुच्चार नायडू यांनी यावेळी केला. राज्यसभेत विमुद्रीकरणावर पहिल्या दिवशी चर्चा सुरू झाली, परंतु विरोधक या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून आता वागत नाहीत आणि गोंधळ करून कामकाज बंद पाडत आहेत असंही नायडू यावेळी म्हणाले. अंतरंगी कलह बढ़ा के आपस में झगड़ा करा के देश को कमजोर करना चाहते, इसलिए काफी मात्रा में नकली जाली नोट पाकिस्तान वहां से मुद्रा करके भारत में भेज रहे, वो नंबर 1 कारण है. दूसरा, इस देश में आर्म्स दो पिस्तौल नहीं तो राइफल, बाकी जो नकली बना के मार्केट में चलाने वाले लोग हैं, आर्म्स डीलर, उनके पास भी ये नकली नोट है. तीसरा, इस देश में जो मादक द्रव्य जिसको कहते हैं ड्रग माफिया, उनके पास भी यही पैसा है.
कि देश में जो लड़कियों को विदेश भेजते हैं और उनके पास भी यही पैसा है, और देश में नक्सलवादी, माओवादी, आतंकवादी, अलगावादी काम करने वालों को कोई चेक से पैसा नहीं देते, उनके पास भी यही पैसा है। ये निर्णय के कारण से सबसे ज्यादा नुकसान आतंकवादियों को हुआ, पाकिस्तानी अलगावादियों को हुआ। शेतकी पतपुरवठ्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 21,000 कोटी रुपये नाबार्डनं मंजूर केल्याची माहिती केंद्रीय वित्त व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी दिली। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। शेतकऱ्यांना कर्ज आणि रोख रकमेचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेसह नाबार्डला आणि बँकांनाही सूचना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं। विमुद्रीकरणामुळे डिजिटल आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत, त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं। डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध योजना करत आहे। डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर लागणारा सेवा कर 31 डिसेंबरपर्यंत आकारला जाणार नाही। तसंच देशभरातील 82,000 एटीएम यंत्र नवीन नोटांसाठी अनुकूल करण्यात आली आहेत, असंही दास यांनी यावेळी सांगितलं। यापुढे नवीन गाड्यांची निर्मिती करताना इलेक्ट्रॉनिक टोल देता यावा, यासाठी डिजिटल टॅगसह गाड्यांची निर्मिती करावी, अशा सूचना वाहन उद्योगांना दिल्या आहेत। त्यामुळे ई टोल नाके अधिक कार्यक्षम ठरणार आहेत, असं दास यांनी यावेळी सांगितलं। रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन आरक्षणावर आजपासून 31 डिसेंबरपर्यंत सेवा कर भरावा लागणार नाही। विमुद्रीकरणानंतर आता केंद्र सरकारनं रोख रक्कम विरहित व्यवहारांवर भर द्यायला सुरुवात केली आहे। आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून रेल्वे तिकिटाचं ऑनलाईन आरक्षण करण्यावर 31 डिसेंबरपर्यंत सेवा कर लागू होणार नाही। यामुळे ऑनलाईन तिकीट स्वस्त होऊ शकेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे। नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे सर्व विमानतळांवरच्या पार्किंग शुल्कात 28 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सूट दिली जाणार आहे। आधी या सवलतींची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत होती। या सवलतींमुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत वाहतूक सोपी जाईल। दरम्यान विमुद्रीकरणाच्या निर्णयावर जनतेनं आपले विचार आणि मतं मांडावीत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे केलं आहे। यासाठी नागरिकांनी नरेंद्र मोदी अॅपवर आपली मतं नोंदवायची आहेत। विमुद्रीकरण प्रक्रियेला विविध उच्च न्यायालयांमध्ये आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। या सुनावणीमुळे नागरिकांना त्वरित दिलासा मिळू शकेल, असं 3 न्यायमूर्तींच्या पीठानं म्हटलं आहे। आतापर्यंत बँकांमध्ये सुमारे 6 लाख कोटी रुपये जमा झाले असून केंद्र सरकारनं परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, असं अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी पीठाला सांगितलं। या संदर्भातली देशातली परिस्थिती आता खूपच सुधारली असल्याचंही त्यांनी सांगितलं। चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा द्यायला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मनाई केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती। मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सरकारच्या अधिकृत बियाणं विक्री केंद्राला 500 आणि 1000च्या जुन्या नोटा स्वीकारायला परवानगी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। भंडारा जिल्ह्यात बियाणं विक्री केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। जिल्ह्यातल्या बँकांमध्ये आता नागरिकांची गर्दी ओसरली आहे। विमुद्रीकरणाचा निर्णय सामान्यांच्या हिताचा असून याचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। यातून जे सामान्य वर्ग आहे, मध्यमवर्गीय आहेत, बाकीचे आणि कोणीही असो, त्यांनी जर योग्यरित्या आपला सगळा कारभार ठेवला तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे। याचं कारण काय की सगळा पैसा कुठेतरी दडवून तो जर आपल्या उपयोगात आला नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही ना। कारण काय की तो पैसा जिथे अडला आहे तो आहेच, लपून ठेवला आहे तो आहेच आहे, किंवा कुठे असेल नसेल तर तो काही उपयोग नाही होणार त्याचा। आणि या पद्धतीत आता या नव्या निर्णयामुळे निश्चितच योग्य असं काहीतरी वळण आपल्या देशाला लागणार आहे। आपण आता जे बोटावर शाई लावण्याचा ज्या दिवशीपासून शासनाने निर्णय घेतला त्या दिवसापासून जे आपोआप जे आहे बँकेच्या समोरची गर्दी कमी झाली आणि त्याच्यात जे आहे आता लोकांना जनधन योजना वगैरे जे आहे ह्या माहिती मिळाल्यामुळे आता काळा धन जो आहे काही लोक याच्यामध्ये थोडे बहुत व्यापाऱ्यांच्या याच्यात बळी पडतील, परंतु कुठेतरी जे आहे लोक आता हुशार झालेले आहेत। बियाणं विक्री केंद्रात जुन्या नोटा स्वीकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाबीजनं गहू, हरभरा आणि रब्बी ज्वारीचा पुरवठा राज्यातल्या सर्व विक्रेत्यांना केला आहे।
बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी 7/12 आणि आधार कार्ड सोबत आणावं, तसंच उत्पादन विभागाची वितरण पावती बिल म्हणून बियाणं विक्रेत्यांना द्यावी लागणार आहे. महाबीजचे महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी ही माहिती दिली. चलनच्या 3 कॉपी आम्ही शेतकऱ्याकडे देणार. त्या त्यातल्या 2 कॉपी आपल्या विक्रेत्यांकडे जमा करून मालाची डिलिव्हरी घेणार आणि मग डीलर ती 1 कॉपी आमच्याकडे सबमिट करणार. अशा रीतीने ते पूर्ण डिलिव्हरी झाली की नाही शेतकऱ्यांना याची पण शहानिशेतून होईल. आम्ही त्यांना 7/12वर आणि त्यांचं आयडी प्रूफ अशा 3 बॅग एका शेतकऱ्याला आम्ही चलान बनवून देऊ आणि ते चलान दिल्यानंतर त्यांना या मार्केटला कोणीही महाबीजचे विक्रेते आहेत त्यांच्याकडून बियाणं मिळेल. पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास पाकिस्ताननं विनाकारण गोळीबाराला सुरुवात केली. भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वस्तीवर गोळीबार होत असल्याचं वृत्त संरक्षण सूत्रांनी दिलं. पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत आहे. शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शेतीमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. जिल्हा बँकांच्या माध्यमातून काळा पैसा पचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आल्यानंच त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यातून शेतकऱ्यांना सवलत देण्यासाठी राज्य शासनानं पंतप्रधानांना विनंती केली आहे असंही ते म्हणाले. शिवसेना भाजपा युती शक्य तिथे कायम राहणार असून काही ठिकाणी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम नगरपालिका निवडणुकीत भाजपावर होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी राज्य सरकार खंबीरपणे उभं असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पंढरपूरची सत्ता जर सेनेच्या ताब्यात दिली तर आम्ही तीर्थक्षेत्र म्हणून पंढरीचा विकास करू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. पंढरपूर नगरपालिकेच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेना सत्तेत असली तरी कायम जनतेच्या सोबत आहे. विमुद्रीकरणाचा निर्णय योग्य असला तरी कार्यपद्धती चुकीची आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले. सेना काळ्या पैशाविरुद्ध कायम आहे, तसंच जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत राहणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितलं. पुणे भाजपाच्या वतीनं आज सुराज्य पर्व अभियानाला पुण्यात प्रारंभ करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून शहर आणि उपनगरामध्ये केंद्र आणि राज्य सरकारनं घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांची माहिती पोहोचवण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर आणि नगरसेवक उपस्थित होते. जलयुक्त शिवार, निवृत्तीवेतन, जनधन योजना राज्यात सरकारनं प्रभावीपणे राबवल्या. तसंच काळ्या पैशावर ठोस भूमिका केंद्र सरकारनं घेतली याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. 500 आणि 1000ची नोट चलनातून बाद झाल्यानंतर छोट्या चलनाची काहीशी टंचाई निर्माण झाली. साताऱ्यातल्या माणदेशी महिला सहकारी बँकेनं या टंचाईवर मात करत नागरिकांना आधार मिळवून दिला. छोट्या घटकांकडून अगदी नाण्याच्या स्वरूपात बँकेत जमा झालेले पैसे जनतेच्या उपयोगात येत आहेत. सातारा जिल्ह्यातला दुष्काळी भाग असलेला माण खटाव परिसरात ही माणदेशी महिला सहकारी बँक कार्यरत आहे. कष्टकरी, मजूर, छोटे शेतकरी, कुटीर आणि गृहोद्योग करणाऱ्या महिलांकडून दररोज छोट्या स्वरूपाची रक्कम या बँकेत जमा केली जाते. त्यामुळे सद्यस्थितीत या बँकेकडे सुमारे 50 लाखांपर्यंतची रोकड ही सुट्या पैशांमध्ये उपलब्ध आहे. बँकेच्या अध्यक्ष चेतना सिन्हा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन ही रक्कम मोबाईल बँकद्वारे आठवड्या बाजारात ग्राहकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे दुष्काळी भागात जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळवला. रिझर्व्ह बँकेसह पंतप्रधानांनीही बँकेच्या या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाला 1 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला तरी अद्याप स्मारकाबाबत काहीही हालचाली दिसत नसल्याच्या कारणावरून या प्रश्नावर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष कामगार नेते विजय कांबळे यांनी सरकारला जाब विचारला आहे. आंबेडकरी जनतेच्या मनात याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी काल सामाजिक समता मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.
आजच्या आदिवासी गोवारी हुतात्मा स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी नागपुरात 0 माईल जवळच्या गोवारी हुतात्मा स्मारकाजवळ गोवारी समाजाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। यावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकावर पुष्पांजली वाहून वंदन केलं। राज्यभरातून अनेक आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते। गोवारी आदिवासींच्या मागण्यांसाठी 23 नोव्हेंबर 1994 रोजी काढलेल्या मोर्चात चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधवांचा मृत्यू झाला। त्या हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी या समाजाचे बांधव दरवर्षी या दिवशी एकत्र येतात। शालेय वयातच नैतिक मूल्यांची रुजवण होणं आवश्यक असतं। या वयात मुलं पालकांचं, शिक्षकांचं अनुकरण करतात। त्यामुळे त्यांना चांगल्या संस्कारांसह जीवनमूल्यांची शिकवण दिली पाहिजे, असं मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. SP काणे यांनी व्यक्त केलं। शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र परीक्षेमध्ये सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज त्यांच्या हस्ते झाला। यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे पैशाची श्रीमंती नव्हे, तर समाजासाठी केलेलं योगदान, असं ते म्हणाले। सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती आता जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध। गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयानं आझादी के 70 साल याद करो कुर्बानी या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शन भरवलं आहे। स्वातंत्र्यासाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित चित्रपट, विविध भाषांमधले संग्रहित चित्रपट या प्रदर्शनात आहेत। त्याचप्रमाणे अस्पृश्यता, महिला सक्षमीकरण, जाती पद्धती यांसारख्या सामाजिक मुद्द्यावरील लढा दाखवणारे चित्रपटही या प्रदर्शनात आहेत। आणि आता क्रीडावृत्त। कोल्हापूरच्या कुस्ती शौकीनांना नुकतीच कुस्ती स्पर्धांची मेजवानी मिळाली। पैलवान प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या स्पर्धेत मोतीबाग तालमीचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी विजय धुमाळ यानं हरियाणाचा भारत केसरी युधिष्ठिर कुमारला अस्मान दाखवत पैलवान प्रतिष्ठान चषक पटकावला। तर मोतीबागच्या संतोष लवटेनंही हैदराबादच्या फैजल अलीवर दुहेरी पट काढत युवा चषक किताब पटकावला। चांदीची गदा आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। कोल्हापुरात आजपासून राज्य हॉकी स्पर्धांना प्रारंभ झाला। या स्पर्धेतून पंजाबमधल्या लुधियाना इथं होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी राज्याचे 19 वर्षांखालील मुलामुलींचे संघ निवडण्यात येणार आहेत। मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम आणि धनराज पिल्ले मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर विभागातील मुलामुलींचे 18 संघ सहभागी झाले आहेत। राज्य क्रीडा आणि युवा संचालनालय, क्रीडा परिषद, जिल्हा हॉकी संघटना आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धा 25 तारखेपर्यंत चालणार आहेत। आज उद्घाटन सत्रात झालेल्या मुलींच्या गटात कोल्हापूर विभागानं अमरावती विभागाचा 2-0 असा पराभव केला, तर पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीनं नागपूर विभागावर 6-0 असा विजय मिळवला।
आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि यानंतर तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 17. नागपूर 32 आणि 12. पुणे 31 आणि 10. औरंगाबाद 31 आणि 13. नाशिक 31-10. कोल्हापूर 30-15. रत्नागिरी 37-18. सोलापूर 33-13 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून सलग 5व्या दिवशी संसदेत गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विमुद्रीकरण मुद्द्यावर सरकार चर्चेला तयार. अनंतकुमार यांची ग्वाही. मात्र विरोधकांचा गोंधळ कायम. दहशतवादी कारवायांचं कंबरडं मोडणारा विमुद्रीकरणाचा निर्णय मागे घेण्याचा प्रश्नच नाही. व्यंकय्या नायडू. शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी नाबार्डने 21,000 कोटी रुपये केले मंजूर. डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अनेक उपाययोजना. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची प्रत्युत्तराची कारवाई सुरू. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन. आणि शेतमालाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. मुख्यमंत्री. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्र सरकारनं नुकताच घेतलेला विमुद्रीकरणाचा ऐतिहासिक निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातली मोठी मोहीम मानली जात आहे. 1,000 आणि 500 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे नक्षलवादी, दहशतवादी चळवळी त्याचबरोबर बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांना चांगलाच फटका बसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.